दर 3 वर्षांनी आमचं अध्यक्षपद बदललं आणि संस्थेचं जे कार्य आहे ते थोडंसं वेगळं आहे. वेगळं अशा प्रकारचं आहे की जी मुलं आत्तापर्यंत आपण वसतिगृह, शाळा, आश्रमशाळा, बालगृह असं ऐकतो बऱ्याच वेळा किंवा अनाथ आश्रम वगैरे असं ऐकतो. तर समर्थांचं जे कार्य आहे ते आहे पुनर्वसन केंद्र. हे हॉस्टेल नाही आहे, हे पुनर्वसन केंद्र आहे. इथे घर सोडून येणारी मुलं असतील किंवा अडचणीतली मुलं असतील, मग ते सिंगल पॅरेंट असो किंवा कोणी पालक नसलेली मुलं असो किंवा नशा करणारी मुलं असेल किंवा शाळा ड्रॉपआउट मुलं असो, अशी जी स्पेशल मुलं आहेत त्या सगळ्या मुलांचं इथे मन परिवर्तन केलं जातं आणि त्यांचं पुनर्वसन केलं जातं. तर 2004 ते 2024 अशा 20 वर्षामध्ये 48,000 मुलांचं इथून पुनर्वसन झालं आहे आणि साधारणपणे स्टेशनच्या 10 रेल्वे स्टेशनवरती आपलं काम चालू आहे. 70 जणांची टीम आमची काम करते. खूप क्रिटिकल काम आहे, खूप काय म्हणू आपण त्याला, खूप इमोशनल आहे. त्याशिवाय लिगली काम आहे, फिजिकली लिगली असे दोन्ही विषय यामध्ये अनेक डिपार्टमेंट बरोबर मिळून काम करावं लागतं. असं सगळं या